तर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील प्रशांत कॉर्नरमध्ये राम भक्तांना सवलतीमध्ये मिठाईचं वाटप करण्यात येत आहे। सर्व प्रकारच्या मिठाईवरती 40% सवलत देण्यात आली आहे। तर दुकानाबाहेरही प्रभू श्रीरामाच्या 20 भव्य प्रतिकृती उभारण्यात आलेल्या आहेत। अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा निमित्त ठाणे देखील राममय झालेले। आपण ठाण्यातील प्रशांत कॉर्नर या सुप्रसिद्ध मिठाईच्या दुकानाच्या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी त्यांनी प्रत्येक शाखेच्या बाहेर त्यांच्या रामाची 7 फुटी प्रतिकृती उभारण्यात आली आहे आणि या ठिकाणी सेवा देणारे प्रत्येक जणांनी जय श्रीरामाच्या टोपी डोक्यात घालून प्रत्येकाला जय श्रीराम करत या ठिकाणी मिठाईच्या दुकानात स्वागत करताना दिसतात। आणि याच मिठाईच्या दुकानात आपण खास वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत, ते म्हणजे प्रभू रामचंद्र यांच्या अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होणार त्या दिवशी मोठा उत्साह सोहळा साजरा होणार, त्यासाठी ठाण्यात देखील राममय झाले आहे। आणि याच प्रशांत कॉर्नरच्या मिठाईच्या दुकानात देखील अशाच प्रकारचे जे मिठाई आहेत त्यांना डिस्काउंट देण्यात आलेले आहेत। पाहू शकतो या ठिकाणी जे पेढे आहेत ते या ठिकाणी जय श्रीराम अशा नावाचे पेढे देखील या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत आणि या ठिकाणी देखील यांनी डिस्काउंट देण्यात आलेले आहे। त्यामुळे नक्कीच ग्राहकांची मोठी पसंती वाढलेली आहे। पेढे असतील, लाडू असतील, या तिरुपतीमध्ये देवस्थान या ठिकाणी जो लाडू मिळतो त्याच प्रकारचा लाडू या ठिकाणी देखील बनवण्यात आलेला आहे। त्यावर देखील ह्या डिस्काउंट म्हणजे सवलत देण्यात आलेली आहे। जय श्रीरामचा गजर हा ठाण्यामध्ये देखील दिसत आहे। त्यामुळे अथर्वसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे।